जगामध्ये अनेक वेळा विमान अपघात झालेले आहेत आणि विमान अपघात म्हणजे स्फोट आलाच, विमान जळणं आलंच, तरीसुद्धा आजपर्यंत ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याचं कधी ऐकलेलं नव्हतं. आणि हे तर विमान एकदम छोटं होतं आणि खाली आल्यानंतर पडलेलं होतं, ते काही वरून आकाशातून पडलेलं नाही आहे. अहमदाबादची दुर्घटना तर कितीतरी मोठी होती, पण तोही ब्लॅक बॉक्स सापडला आणि त्यातला डाटा काही खराब झालेला नव्हता. पण हाच का, इथं संशय जास्त आहे. आणि त्यामुळं रोहित पवारांनी जी काही शंका व्यक्त केली, संशय व्यक्त केला, ती खरी वाटते. तेव्हा याच्यावर DGCAनं प्रकाश टाकला पाहिजे आणि सरकारने प्रकाश टाकला पाहिजे. नेमका ब्लॅक बॉक्स जळालाच कसा, एवढंच. आणि हे विचारायचा अधिकार आहे, कारण राज्याचा उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये या अपघातामध्ये जर का दगावलेला असेल तर हे विचारायचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहेच.